असं वाटते आदरणीय एकनाथ शिंदेजींनी जे माझ्यासारख्या एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला सार्वभौम असलेल्या या सभागृहाची उपसभापतीची उमेदवारी जी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशः आभार आहे। आता हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर मला असं वाटते त्याबद्दलचं उचित बोलणं योग्य होईल आणि मला आनंद आहे की उपेक्षित असेल, शेतकरी असेल, कामगार असेल किंवा सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। प्रवक्ते बोला। हे बघा किती कार्यकर्ते तुझ्या सोबत असणार प्रवक्ते निवड झाल्यावर देतील निवड आपण किती कार्यकर्ते तुझ्या सोबत असणार वरीमध्ये प्रवक्ते बोलणार। वरीमध्ये जर पाहायला गेले तर मेळावा वरीमध्ये मेळावा देखील प्रवक्ते बोलतील। प्रवक्ते अरे थांबा त्यांना हे आजार करू नका। हे बघा माझ्या वतीने माझे हे दोन खंदे समर्थक बोलतील। बोला। नाही तर ही दृश्य आपण बघतोय। सचिन अहिर हे विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत। मला संधी दिल्याबद्दल एकनाथ शिंदेंचे आभार, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असं अहिर यांनी स्पष्ट केलेलं आहे। शिंदेंनी तळागाळातल्या कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल शिंदेंचे आभार असं देखील म्हणत सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहेत।